रोजच्या प्रमाणेच इथं सकाळी 5:15 वाजलेले आणि मी क्रिशाचं टिफिन बनवत होते. तिला मी लास्ट टाईम सँडविच बनवून दिले आणि मी तुम्हाला सांगितलेलं पण रेसिपी शेअर नव्हती केली. तर ती बोललेली का मला मंडेला 2 पाहिजे. ॲक्च्युली तिच्या फ्रेंडला आवडला असेल तर तिने सांगितलेलं का तू 2 आण आणि हिचं तिला काही आवडलं असेल तर ती सांगितलेलं मी 2 आणन, असं त्यांनी केलेलं. आपण तसंच करायचे म्हणायला. आपण शाळेत जायचं तेव्हा सगळं वाटून खायचं, पण आपलं कसं आहे भाकर चटणी बटाट्याची भाजी असं असायचं टिफिनमध्ये. आता या लोकांचं बाई पास्ता आणि सँडविच न हेन तेन काय काय असतं. तर मी तर हे ना ब्रेड घेतले, हे असेवाले लॉंगवाले. हे मस्त असतात टेस्टला पण आणि लॉंग टाईमसाठी म्हणजे दुपारी खाती ना ती तर तोपर्यंत मस्त राहतात, एकदम असे सॉगी नाही होऊन जात. तर मी मस्त इथं मोझरेला चीज घेतलं, माझ्याकडं अमूलचं क्यूबवालं चीज नव्हतं तर त्याच्यावर थोडंसं मीठ टाकलं मी, कारण याच्यात मीठ नसतं. थोडंसं चिली फ्लेक्स टाकलं, ते तिखट नाही खातले पण मी थोडंसं टाकलं जरा टेस्ट यायला. आणि ऑरेगॅनो तिला फार आवडतं तर ऑरेगॅनो थोडंसं जास्त टाकलं. आणि याला बंद करून मस्त मी ना बटर नाही लावत, तूप लावूनच शेकती दोन्ही साईडने, असं तव्यावरच शेकायचं. आणि सँडविच मशीन असं नाही तर त्याच्यामध्ये तुम्ही केलं तरीसुद्धा चालन, पण तव्यावर पण मस्त शेकलं जातं. तुम्ही इथं बघू शकताय मी मस्त तूप टाकलं, असं जास्त तूप टाकायचं आहे थोडंसं. आणि मस्त दोन्ही साईडनी थोडंसं असं दाबून शेकून घ्यायचं आहे, जेणेकरून मधी पण आहे ना अशी वाफ लागणे आणि चीज मेल्ट होईने. चीज मेल्ट झालं नको मग अजून जास्त छान लागतं. तर मी तिला आल्यावर विचारलेलंच, तुम्ही पुढं बघायलाच येतं. ती बोललेलं आहे आवडलेलं आणि टिफिनसुद्धा तिने फिनिश करून आणलेला. असंच असतं कधी कधी ती, म्हणजे काही पुरे असं चिकन वगैरे आणत असेल ना तर मला घरी येऊन सांगते, पण मी नॉनव्हेज कधीच तिला टिफिन नाही मध्ये नाही देत. कधी कधी दिलं तर ऑमलेट देते फक्त, बाकी मी तिला वेगळं कधीच असं देत नाही टिफिनमध्ये. मी तर एरवी भाजी चपातीच, पण तिलाही जिद करते ना. आता कसं मैत्रिणींचं चालतं तर मग आपल्याला पण असं वाटतं की नको मन मोडायला, पण दुपारी आल्यावर मग मी तिला भाजी चपाती वरण भात असंच खायला देते. तर इकडं बघा मी एक ॲपल पण दिलेलं कट करून आणि मी ना साल काढून देते, म्हणजे ती पटपट खाती, कारण त्यांना आहे ना 10-10 15-15 मिनटाचाच ब्रेक असतो, त्याच्यामध्येच फिनिश करायचं असतं, म्हणून मग मी असं देते. आणि काकडी दिलेली मी तिला, गाजर नव्हतं दिलं कारण तिला आहे ना गाजर जास्त आवडत नाही, पण मग मी ओरडते ना म्हणून ती घरी खाती, पण मग टिफिनमध्ये ना नाही खाती, तसंच घेऊन येते परत, म्हणून मग मी दिलंच नाही. आणि इथं बटर पेपरमध्ये मी रॅप करून दिले सँडविच तिला, म्हणजे मस्त राहतील ते. आणि मग मी तिला सोडून आले इथं आणि सचिनचा टिफिन पॅक केला मी. त्यांना पण मी ॲपल दिलेला आज आणि कांद्याची पात आहे ना, ते बोललेले की मला कांद्याची पातच दे, मला पण आवडली आहे. तर मी थोडीशी त्यांना दिलेली आणि थोडीशी माझ्यासाठी ठेवलेली. शेव दिलेली आणि रोजच्या प्रमाणे गाजर काकडी आणि ना एक काजू कतली दिलेली मी त्यांना. आणि 3 चपात्या दिलेले, ते एकटे असतात ना तर 3 पुष्कळ असतात, तर थोडासा तुकडा मी काढून घेतला, 3 चपात्या देऊ नये ना म्हणून. आणि इथं चहा पण तयार आहे आणि चपात्या मी आल्यावर केलेल्या क्रिशाला सोडून आल्यावर. आणि पसारा तर तुम्ही बघू शकताय, जबरदस्तवाला पसारा झाला होता आज. आणि त्याच्यानंतर माझं सगळं आवरलेलं, सचिनचं पण आवरलेलं, देवपूजा चालू होती त्यांची. बाहेर ठेवलेले सचिनने बोट 5 मिनिटासाठी. सगळं व्हाईट घरात बी व्हाईट होतं बिन चपलाचं आल्यावर. हां लईच टाइमपास केला. 2 दिवसापासून तो कामच नाही चालू, सुट्टी. व्हाईट कलर तर मारून झाला, आता मेन कलर कधी करणार नाही माहिती, पण तो कलर आता काय पटकन होईल, एकच हात मारायचा ना.
जय श्री कृष्ण. त्याच्यानंतर सचिन गेले नंतर मी बसले सुद्धा नाही, कारण जोपर्यंत घर असं पसार पडलेलं असतं ना तर मला जीवाला शांती नाही वाटत. तर मी आधी म्हटलं पसार आवरून घेणार आणि मग मी बसने जरा. तर मी जो कालचा बाजार आणलेला होता तो आहे ना, ते भांडे धुवायचं माझं आहे ना छोटंसं तगर, त्याच्यामध्ये मी सगळा काढून घेतला, पिशवी झटकून घडी करून जागेवर ठेवून दिली. कारण इकडं ना पिशवीचे पैसे घेतात, 25 पैसेच घेतात, पण तरी प्रत्येक वेळेस 25 पैसे असं करून जास्त पैसे जातात ना. म्हणजे ही पिशवी आम्ही घेतलेली आहे ती गाडीतच ठेवतो, म्हणजे कसं आहे बाजार घेतला का मग ह्या पिशवीत घेऊन येतो आम्ही घरी. आणि तांदूळ आणि साखर ते बाजूच्या पिशवीमध्ये होते. आणि इकडं पण टी व्हीच्या खाली टेबल आहे ना, तिथं मी त्या दिवशी ते शेंगदाणे ते आणलेले ना ते ठेवलेले. मग ते मखाने, शेंगदाणे, मग परत टोस्ट, ते सगळे पाकिटं फोडून मी काढून ठेवलं. मध्ये छोटेवाले पाकिट होते टोस्टचे, तर वरचा जो कागद होता तो काढून टाकला. म्हणजे कसं आहे ना, एका बॉक्समध्ये चांगल्या वस्तू आल्या. माझ्याकडे एवढं म्हणजे जागा सामान घ्यायला तर काय आपण आत्ता पण घेऊ शकते मी डब्बे बिब्बे, पण मग नको तेच पसारा. मग मला कधी परत इंडियाला जायचं झालं, कारण कायम तर कधी राहणार नाही आहे, मग कसं आहे ना बाई माणसाला सोडूशी नाही वाटत वस्तू. असं वाटतं मग हे माझं आहे मी घेऊन जाऊ, त्याच्याकरता मग मी जास्त घेतच नाही. आणि ही पिशवी बघा किती बारीक घडी होती हिची, लई छान आहे. मी 2 दिरहमचीच घेतलेली, बरी राहते अशी कॅरी करायला. आणि तिच्यामध्ये रात्री आम्ही साखरेची पिशवी घेऊन आलेले आणि ऑफर होती ना तर मग मी घेऊनच आलेले साखर. तर त्यालासुद्धा मी भरून ठेवलं. आणि तांदूळनं ते मी नंतर भरणे, कारण आधी मी हॉलचा पसारा आवरून घेतला, त्याच्यानंतर बेडरूम आवरण आणि मग त्याच्यानंतर किचनमध्ये जाईले. सोप्यावरचे कवर पण मी झटकून मस्त लावले. ते दोघं सोप्यावरच बसतात, मी तर काही एकटे असते ना तेव्हा मी बेडरूममध्येच असं बेडवरच बसते, सोप्यावर जास्त बसत नाही. बसले तर फक्त संध्याकाळीच जरा वेळ टी व्ही वगैरे पाहिला. आणि टी व्हीवर आता हनुमान चालीसा चालू होता, मी रोज सकाळी लावते आणि संध्याकाळीसुद्धा लावते, मस्त वाटतं ऐकायला. आणि ना माझं ॲक्च्युली म्हणजे हनुमान चालीसा मला आहे ना टोटली येत नाही, तर म्हणून मग मी लावते, ऐकून पाठ पण होईल आणि तिकडं लिहून पण येतो ना, तर मग मी काम करता बघती, वाचत जाते, ऐकती, म्हणजे कसं आहे ना म्हटलं मला आठवणीत पण राहिले. तर बघा मस्त इथं सोफा पण सेट झाला आहे, तर किती छान दिसतंय. आता मला असं बरं वाटत होतं बघून. चपला पण मी ज्याच्या त्याच्या जागेवर ठेवून दिल्या. आणि त्याच्यानंतर आहे ना मग बेडरूममध्ये आले. बेडरूममध्ये पण कसं आहे सकाळी घाई राहते ना, कोणत्या कामाला असा हात नाही म्हणजे लागल्या जात. मग उशीवर वगैरे केस वगैरे असतात, हे छोटे छोटे बावले बिवले रात्री इकडं तिकडं पडलेले, मग सगळं झटकून घेतलं मी. बेडशीट एकदा व्यवस्थित हे केलं आणि त्याच्यानंतर ब्लँकेटच्या घड्या घालून मस्त ठेवून दिलं. बेड आवरायला काही 10-1 मिनटंच लागतात, पण तरी असं वाटतं ना किती पसार आहे. मग तेवढे 5-10 मिनटं एकदा व्यवस्थित करून ठेवलं की एकदम क्लीन असं रूम वाटतो आणि प्रसन्न वाटतं सकाळी घरामध्ये. जरा वेळ मी पाणी पिलेले, घाम आलेला. बाहेर ना मस्त वातावरण आहे, पण घरामध्ये काय माहिती घामच येतो, थंड वातावरण नाही आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मुक्तास किचन आणि ब्लॉग. तर माझं आत्ताच सगळं काम आवरलं आणि मी देवपूजा पण केली आंघोळ करून. ॲक्च्युली मी आज आहे ना थोडं फॅन वगैरे साफ केलं आणि त्याच्यानंतर सकाळी तुम्ही पाहिलंच आहे का उठल्या आधी ना बेड वगैरे सोफा वगैरे मी क्लीन करून घेते. कारण आहे ना लई घरात आहे ना असा पसारा लागतो, ते कवर इकडं तिकडं. मग बेड व्यवस्थित असल्यावर पण असं वाटतं की लई मोठं काम झालंय. आता आणि मी ते जे सगळं सामान नाही का ते भांड्याचं टोपली त्याच्यामध्ये काढून ठेवलेलं, नंतर त्याच्यात रात्री मी काकडी, भेंडी, बटाटे असं सगळं आणलेलं. कोथिंबीर तर ते सगळं फ्रीजमध्ये ठेवणे, मी कोथिंबीर निवडून ठेवले. तर ते सगळं बाकी. आणि मी साबुदाणा संपलेला, तर साबुदाणा आणलं, मीठ आणलं आणि देवाला प्रसाद आणला, ते तुम्ही पाहिलंच आहे. तर ते साखर तर मी भरून ठेवली सकाळी, पण तांदूळ भरायचे बाकी आहे, तर मी ते सगळं आता करून घेईले आणि मग क्रिशा आल्यावर जेवण वगैरे करू. तर मी तुम्हाला दाखवते, मी फॅन आणि ते साफ केलं ना, 3 रूमचे फॅन साफ केले. ॲक्च्युली काल सचिनलाच मी बोललेली, पण मग नंतर असं का जाऊ दे, त्यांना एका दिवस सुट्टी भेटते, त्यांना म्हणलं तुम्ही फक्त तेवढा 1 वारचा करा, बाकीचे तर मी करून टाकणे. आणि एवढे हाईटवर नाही आहे, बेडवर उभं राहिलं तरी होतं. हा मी बेडवर उभा करून म्हणजे बेडवर उभी राहून साफ करते. आणि हॉलचा पण आहे ना स्टूल घेतलेला नाही, तर सोफ्याची खुर्ची पुढं घेतली तरी होतं. आणि क्रिशाचं पण तिच्या बेडवर उभं राहिलं ना का फॅन साफ होऊन जातो, क्रिशाच्या रूमचा पण. तर म्हणजे काही अवघड नाही आहे. आणि मी ना असं 15-20 दिवसातून महिन्यातून एकदा पुसत राहते, त्याच्यामुळे जास्त आहे ना खराब नाही होत फॅन. आधी मी ना कोरड्या कपड्यानी धूळ असेल ना ती काढून घेते आणि नंतर मग ओल्या
कपड्यांनी पुसती तर पटकन साफ होतात, काही टाईम नाही लागत. आणि नंतर परत क्रिशाचे कपडे पण धुतले मी, तर घरातच सुकवले. आता काय माहिती त्या कडाला दिसतात ते कलरवाले, कलर देताना, पण आता ह्या कडाला कधी येतील ते नाही सांगता येत. तर तिचे कपडे धुवून मग मी इकडे सुकवले. तिचेच फक्त वेगळेच धुती मी, कारण मग कलर वगैरे लागला ना तर मग प्रॉब्लेम होईन परत, त्याच्याकरता मग मी तसंच करते. आणि हा राहिला बघा फॅन, हा हॉलचा फॅन आहे. आणि मग परत देवाचा प्रसाद वगैरे भरून ठेवला, रेवडी वगैरे, ते काल मी रेवड्या आणलेल्या, ते एक पाकिट फोडून ठेवलं आणि एक असंच ठेवलंय. आणि हा राहिला इकडचा फॅन बेडरूमचा. आणि व्हाईट फॅन आहे ना, तर थोडी पण धूळ बसली ना तर लगेच नाही का दिसतं, म्हणजे मग जास्त खराब, म्हणजे जास्त होऊनच नाही देत मी खराब. आणि क्रिशाचा रूमचा पण दाखवतो तुम्हाला मी. हा राहिला क्रिशाच्या रूमचा. क्रिशाच्या रूमचा काही जास्त खराब नाही होत, पण तरी पण एक हात मारलेला बरा, सगळ्या सोबत एक हात मारत राहिलं ना का मग जास्त खराब नाही होत. तर असं सगळं आहे आजचं नियोजन. आता बघती काही बनवायला तर ना, काल मी चपात्या बनवलेल्या ना तर थोड्याशा जास्तच झालेल्या चपात्या, कारण सचिन बोलले का मी एवढ्या खायने, मग त्यांनी म्हणजे नाही खाल्ल्या, असं नाही जेवण जात ना आता गरमीमुळं. तर मग आणि मला असं का रात्री आम्ही जेवण आहे तर मग होऊन जाईल, मी थोड्या एक्स्ट्राच केल्या. पण मग माझ्या भावाच्या घरी जेवलो तर ते चपात्या तशाच राहिले. मग बघणे चपातीचा चुरा वगैरे बनवणे, नाहीतर बघती क्रिशा आल्यावर मग काय होतं काय नाही असं. तर चला आता मी बाकीचं सगळं आवरून घेते, ते साबुदाणा वगैरे भरून ठेवते आणि मग भेटते तुमच्यासोबत क्रिशा आल्यावर. इकडे ना मी सगळं आता घेऊन ठेवलं. हे रात्री मी साबुदाणा ते सगळं आणलेलं ना, तर मी ऑलरेडी माझ्याकडे साबुदाणा होता हा मोठावाला, जो आपला नॉर्मल असतो ना तो वाला, तर पण मी ना हा छोटावाला आणला रात्री. तर आता नाही का हा आता मी याच्यातच ठेवते, कारण हा आहे ना पाकिट याच्यामध्ये बसणार नाहीये. आणि हा मी ह्या बरणीमध्ये सोडणे, कारण माझ्याकडे ही खाली होती बरणी. हा साबुदाणा आहे ना लय पटकन शिजतो पण, म्हणजे भिजायला पण टाइम नाही लागत जास्त, एकदम बारीक असतो ना. कारण हा बस त्याच्यामध्ये पाकिट राहिलं नसतं, याच्यामध्ये ते झालं. हा मोठा साबुदाणा ना, हा छोटा. मला हा आवडतो, एकदम मऊ लागतो पण छान लागतो. तर मी इकडे तुरीची डाळ पण त्या दिवशी त्या वॉटरफ्रंट मार्केटमध्ये गेलो ना, आम्ही तिथून आणली आहे. उरलेली आधी मी काढून घेते. आणि मग आता ही ताजीवाली मी भरणार आहे. काय माहिती एवढी बसते का नाही या भरणीमध्ये. हो ही तर बसली, पण जी उरलेली ती तर राहून गेली. ती आता असं करते मी बाहेर वाटीतच ठेवते, मग वापरून टाकणे. बनवल्यावर 1-2 दिवसात वरण बनवणे तर मग वापरूनच टाकणे. आणि इकडे सगळी कचऱ्याची पिशवी आहे, ती सकाळपासून मी ठेवलेलीच असते. सकाळी लई गडबड असते ना, म्हणजे मग 4 वेळा कचऱ्याच्या डब्याकडे जायला फावत नाही, म्हणजे मी इकडेच पिशवी ठेवती आणि मग त्याच्यातच कचरा हे करते. इथं सचिनचा डब्बा आहे, त्याच्यामध्ये मी आता भरून ठेवते ही डाळ. कारण आज त्यांनी सुकी भाजी नेली ना, म्हणजे एकच डब्बा लागतो त्यांना. जेव्हा ते पातळ भाजी किंवा डाळ भात नेतात ना, वरण भात, तेव्हा मग 2 डब्बे लागतात. ते 1-2 दिवसात वापरून टाकणे, तर मग ही डाळ मी यूज करून घेईन. यूज आणि वापर दोन्ही एकच शब्द झाले. होता है नहीं कभी कभी ऐसा. पोहे पण थोडेसेच राहिलेले होते, म्हणजे मग मी घेऊन आले. असं होतं ना, आपण विचार करून 1-2च वस्तू जातो का नाही, 1-2च घ्यायचे. मी रात्री आम्ही गेलो ना, सचिनला मी बोलली का फक्त तांदूळ घ्यायचे, कारण जे तांदूळ ऑलरेडी आहे ना, मी बोलली ना का काय माहिती ते बासमती सारखे आहे का काय, इथनं चिकटच भात बनतो त्याचा, एवढा का बास कधी. आणि साखरवर ऑफर होती, तर साखर पण माझी म्हणजे होती 1/2 किलो सारखी. तर पण मी म्हटलं ऑफर आहे तर घेऊन येऊ, तर चालेल 1-2 महिने.
तर मग तिथं गेल्यावर मग वस्तू पाहिल्यावर आठवण आलं का अरे हे पण नाहीये हे पण नाहीये. तर मग म्हटलं चला घेऊनच घेऊया का गरक्यामध्ये. मग परत 17 वेळा आज हे संपलं उद्या ते संपलं असं होतं. तर पोहे मी अर्धा किलोच आणले कारण 1 किलोचे आणले ना का मग ते बसत नाही बरणीमध्ये कारण 1 किलो मध्ये भरपूर पोहे येतात. हे अर्धा किलो कसं आहे इझिली बसून जाईल थोडस बरणी ठोकून ठाकून. मग 2-2 बरण्यांमध्ये ठेवलं ना का मग आठवण पण नाही राहत. आता हे मी अशी वरून टाकून देते म्हणजे हे आधी वापरले जातील. तुरीची डाळ झाली आणि सांडलं असतं बाई आता मीठ पण संपलेलं. मग ते पण मी काय करते कधी कधी ना मी लिस्टच करून घेत असते. मला मग असं आहे ना आठवणीत नाही राहते एक वस्तू. पण काल लिस्ट नव्हती बनवली. मी म्हंटल आहे सगळं मग एक 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 आठवत गेलं. मग हे बोलले घेऊनच घे. एवढं मीठ या छोट्या बरणीत भरून टाकते. याच्यात भरलेलं असलं ना का इझी जातं पटकन असं पिठात वगैरे टाकायला. एवढंच उरलेलं त्याने म्हणजे छोट्या डब्बीत भरून मी मग थोडस ठेवलेलं. एकदम रिकामा नाही करू असं बोलतात ना. कोणती पण वस्तू थोडीशी ठेवावा डब्यामध्ये. माझी सासूबाई बोलतात घर म्हणून ठेवायचं थोडस. हा ती गोष्ट बरोबर. मीठ तर पण मी ठेवतेच बाप्पा. अचानक नाही लक्षात राहिलं आणि मग एकदमच मीठ नसलं तर मिठाशिवाय तर जेवणच नाही बनणार. म्हणजे मग मीठ तर मी 1 चमचा तरी ठेवतच असते बरणी मध्ये. कधी एकदम नाहीच लक्षात राहिलं तर मग तेवढ्यामध्ये एक काही मसाल्याचा भात तरी बनले किंवा एखादी भाजी तरी बनले असं. आणि इकडे ना असं पाकिट भेटतं मिठाचं. मी ऍक्च्युली रेड आणत असते पण रेड तिथं नव्हतं तर मग सेम कंपनीचं पण मग मी जे अवेलेबल होतं ते आणलं. आणि डब्बा पण भेटतो डायरेक्ट मिठाचा पण मग ते डब्बे लई साचतात. प्लॅस्टिकचाच असतो तो. मग मी पाकिटच आणते तसं पण आपण बरणीत सोडूनच ठेवतो ना. तेच गप्पा गोष्टी झाल्या नाही. आता आहे ना मी तांदूळ आहे नाही हे डब्बा माझ्याकडे आहे. आता माझ्याकडे दुसरा डब्बा नाहीये तर मी याच्यात आहे ना सोडून ठेवते हे उरलेले तांदूळ म्हणजे आधीचे तांदूळ जे चिकटवाले आहे ना ते. आणि मग याच्यामध्ये जे मी आणले ना ते भरून ठेवते. आणि मी आहे ना तांदळामध्ये कायम आहे ना हे टाकत असती लवंग. मग आहे ना तांदूळ खराब नाही होत. याच्यामध्ये किती उरलेले पा लवंग. तर मी ती सगळी निवडून घेते. बघा दिसत असेल तुम्हाला आहे ना. तर ती सगळी निवडून घेते मी. ऑन कॅमेरा बोलायचं म्हणलं ना का लई जास्त टाइम जातो बोलत बोलत. तर इथं बघा मी ना थोडासा फास्ट फॉरवर्ड केला आहे व्हिडिओ. आणि मधले जे लवंग होते ना जुन्या तांदळातले ते मी थोडेसे निवडून घेतले कारण ते खूपच जास्त होते. आणि 5 ते 7 या तांदळामध्ये मी राहून दिले. मधून मधून ते तांदूळ पण मी यूज करून टाकणे नाही तर मग ते परत आहे ना खराब होऊन जाईल. आणि दुसरे तांदूळ मी ना आता भरण आहे. आणि जे लवंग मी काढून घेतले ते लेअर आणि ही वाटी ना आता पडली असती वाचली पण. तर आहे ना एक एक लेअर मी तांदूळ टाकते आणि मग त्याच्यानंतर 5-6 लवंग टाकते असं आहे. तर म्हणजे तांदळाला कीड पण नाही लागत आणि खराब पण नाही होत सोंडे वगैरे नाही लागत असं. तर बघा मी वाटीत काढून ठेवलेले ना तर थोडेसे मी लवंग टाकले परत थोडेसे तांदूळ असं करूनच मी तांदूळ ठेवती. तुम्ही तेजपान टाकलं ना तरीसुद्धा चालन. तेजपाननी पण नाही लागत. जुने माणसं तर कसं ना लिंबाचा पाला वगैरे घालून ठेवायचे आपल्या गावाकडं. पण आता इकडं तसं काही नाही. तर मग मी ना हे लवंग हे टाकून ठेवते आणि मस्त झाकण बिकण मी एकदा पुसून घेतले. एक हात मारला का जरा मग गंध नाही होत. आणि घाम पण एवढा येत होता तर मधून मधून मी घाम पण पुसत होते. आणि इकडं खालीच मी पिठाचा आणि तांदळाचा डब्बा ठेवलेला आहे. सेमच डब्बे मी तिथंच ठेवते. आणि सगळा कचरा आहे ना मी ह्या पिशवीत भरून टाकला. कचरा लय निघतो असं सगळं भरायचं करायचं काम काढल्यावर सगळ्या रिकाम्या पिशव्या. आणि इथं मीठ होतं ना तर मग लक्षात आलं का चला आता हातासरशी ना मीठ पण काढूनच घेऊ डब्यामध्ये. तर पटकन मीठ पण भरून घेतलं नाही तर परत आहे ना 1-2 दिवसांनी वरून बरणी काढा. आणि माझी ती वरची जागा कमी मी तुम्हाला आधी पण दाखवलं आहे ना
तर मला एकावर एक बरण्या ठेवेल राहत्या ना, ते एक बरणी काढायची म्हणले ना का पुढच्या 2 काढा, मग परत वरची काढा, मग परत ठेवा, मग एक वस्तू काढायला मग ते 5-10 मिनटं असेच जातात. म्हणजे मी ना आधीच आहे ना मसाल्याचा डब्बा वगैरे काय आहे नाही आधीच बघून ठेवते. आणि बघा मी सगळं इथलं आवरलं किचनचं. काय काय बनवलं मी? एक कार्ड बनवलेलं, ऑटिझम डे वरती एक पॅसेज लिहिलेला, आणि अजून आठवणीत नाहीये ग बस मध्ये. तर मॅडमनी सगळे कलर म्हणजे ड्रॉइंग जमा करून घेतले असं. ओके. तुला पाहिजे तर मी परत एकदा बनवू शकते. नाही वांदा नाही. टिफिन फिनिश केला. ओके. दाखव. काढून धुवायला ठेव, दाखव नको. कोणाला दिलं? फ्रेंडला दिलं सँडविच एक. दोन्ही तू खाल्ले? दाखव. अरे वा. आणि एवढं ॲपल कोणाला ठेवलं? एकच डब्याला. बॅग घेऊन जा आणि कपडे बदलून हातपाय धुमा, आपण जेवण करू. ओके. काय बनवलं? वरण भात. चलेगा? नाही. सकाळी सँडविच खाल्लंय तर ते काही हेल्दी थोडी होतं. आता वरण भात खायचा ना बेटा. गेस करू कोणता हात माझ्यासाठी हेवी आहे. ज्याच्यात बॅग पकडली असं थोडी होय काही. रिकामा हात कसा काय हेवी होय. चल आता नाही. चल ठेवून दे. मला भूक लागली तुझी वाट पाहता पाहता. आवर ना. नाही वेळ आज तर वेळेवर आली. कलर कुठपर्यंत आला बाहेर? होते बाहेर माणसं का जेवायला गेले? हो नव्हते. कुठपर्यंत आले? अजून तिकडच आहे, त्या कडाला आहे. ओके. नाही आपल्या जवळच आहे. म्हणजे होईल वाटतं आज आपलं. स्टेअरकेस आहे ना. हां. ओके. मग माझ्या फ्रेंडने आहे ना तिथे एक मॅप दिली आहे घराची. तर तिने सांगितलं मला का संडेला सॅटर्डेला आपण अल्टोवा पार्क जायचं प्लॅनिंग करू एक सोबत, तुझे मम्मी पप्पा आणि माझ्या मम्मी. ओके. बरं आता तू कपडे बदलती का? हा मग जा ना. तो फुगा ठेवून दे आता, नको तो तोंडात घालू. तो 2-1 दिवसापासून पडलाय ना इकडं तिकडं. हां मग आता नाही, तोंड येईल नाही तर. दुपारी ना जेवण करून क्रिशन मी झोपूनच गेले आणि दुपारी मी वरण भातच बनवलेला. तर आता आहे ना 7 म्हणजे 7:30 7:15 वाजून म्हणजे 7:20 झाले. तर मी देवपूजा पण केली, आत्ताच देवाचा दिवा लावला. आणि ना दुपारी मी रात्री कढीपत्ता कोथिंबीर ते घेऊन आलेले ना, तर दुपारी म्हटलं भांडे घासून झाले का मग निवडं नाही. पण काय दुसराच सगळा विचार करत करत आहे ना आडवी पडले, मग झोपूनच गेले. तर ते राहिलेलं तर उठल्यावर ना मग ते कोथिंबीर ते निवडत बसली. तर मग 7च वाजले. तर देवपूजा करून घेतली. म्हटलं ते आता 7 वाजले इथं. आणि मग किचनमध्ये अजून मी काही केलं नाही आहे. इकडं मी हे राहिली, याच्यात कढीपत्ता आणि याच्यात कोथिंबीर असं ठेवलंय. आणि ना आज मी फक्त आहे ना खिचडीने भाजीच बनवणार आहे. तर इकडे ना मी तुरीची डाळ आहे ना थोडीशी भिजत घातली, कारण मग ती ना तांदळासोबत शिजत नाही. आणि मग चपात्या थोड्या, मी दुपारी 1 चपाती खाल्लेली, तर 2-3 चपात्या आहेत. तर काहीच नाही, गरम करून आहे ना त्या खाऊन घेईन मी भाजीसोबत. आणि क्रिशाला पण आहे ना येल्लो खिचडी खायची होती आणि लई दिवसाचं मी पण नाही बनवली. तर म्हटलं मस्त आहे ना घरी बनवतात ना बडोद्याला गुजरातला, तसे मग बनवणे आता मी खिचडी. पिवळी खिचडी, काहीच नाही टाकायचं, हळद मीठ हिंग थोडंसं तूप आणि बस तशी खिचडी बनवायची. आणि कांदे बटाटे आणि टोमॅटोची कट करून सिंपल भाजी, आपले सगळे मसाले टाकून थोडीशी रशावाली अशी, म्हणजे मग सोबत दही टाकून खाता येते. आणि फरसाण मग तोंड लावले असल्यावर तर सचिनला दुसरं काही लागत नाही. तर तसं आता माझा प्लॅन आहे. तर बघते आधी ना भाजी करून काढून घेते कुकरमध्ये आणि मग नंतर खिचडी लावते, कारण कुकर एकच आहे ना माझ्याकडं. आणि ना तशी सुट्टी खिचडी ठेवली शिजायला उशीर लई लागतो. कुकरमध्ये कसं आहे 2 शिट्ट्यांमध्ये होऊन जाईल. तर आता मी ते करून घेते. आणि ना आम्ही प्रसाद काल रेवड्यांचा 2 प्रकारचा आणलेला ना, एक साखरची रेवडी आणि एक गुळाची रेवडी. तर मी ना गुळाच्या रेवडीचा निवाद दाखवलाय आणि लय मस्त लागती. मी आता म्हणजे आरती झाल्यावर एक खाल्ली ना तर छान लागत होती. हार छान दिसतोय ना धुतलाय तर असं सगळं आहे. अजून काही सचिन निघाली नाही. क्रिशा उठली, मग एक आंबा खाल्ला आणि मग खेळायला गेली आहे.
मी विचारलं तिला काही अभ्यास तर म्हणे का आज काही दिलं नाही आहे तर बघणे, पण आल्यावर आहे ना काही असं तर करायला लावणे मी तिला. असं सगळं आहे. थोडंसं गरम होतं. आज वातावरण चांगलं होतं. मी तुम्हाला आत्ता बाहेरचं वातावरण दाखवते. हे राहिलं बाहेरचं वातावरण. इकडं तर रात्र असली तर दिवसासारखंच वाटतं. सगळीकडे नुसत्या लाईट. हे बघा कॅफेला केवढी लाईट केलेली. ईदला केलेली नाही तर काढलीच नाही त्या लोकांनी. सचिन काय अजून आले नाही ना, आज काही फोन पण नाही आला. पोरं इकडे खेळतात ते खाली. इकडे ना आधी मी खिचडीच करून घेते. तर मी ऑलरेडी तांदूळ आणि डाळ धुवून ठेवली. तुरीची डाळ ही. आणि मी तुपामध्येच वगळणार खिचडी. आणि पाणी पण मी इकडे गरम व्हायला ठेवलंय. गरम पाणी टाकलं ना का 2 शिट्ट्यांमध्ये पटकन खिचडी होईल. बघा छान अशी मी फोडणी दिली. तूप टाकलं आणि थोडेसे चिमूट भरत जिरे टाकले. मी जास्त नाही टाकले. आणि हिंग, हळद आणि पटकन हळद आणि ते टाकलं का लगेचच तांदूळ टाकायचे. नाही तर मग ना हळद जळाल्यावर ते वेगळाच कलर येतो खिचडीला. आता याच्यात फक्त पाणी टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं. बस झाली आपली खिचडी. 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. दोन मिनटं परतवून झालंय. पाण्याचा गॅस बंद करायचा. तर भाताचाच केला मी. आणि जसं पाहिजे आपल्याला म्हणजे घट्ट पातळ खिचडी. कोणाकोणाला सुट्टी सुट्टी आवडती, कोणाकोणाला चिकट पण आवडती. तर आहे ना त्या मापातच पाणी टाकायचं. आणि इथं मी चवीनुसार मीठ टाकते. आणि मस्त परत एकदा मिक्स करते. आणि मी थोडंसंच पाणी टाकले कारण चिकटवाली नकोय. आता झाकण लावून मस्त याला आपण 2 शिट्ट्या होऊन गॅस बंद करून टाकायचा आहे. तोपर्यंत आता मी ना भाजीन ते कट करून घेते. इकडे मी घेतले 2 बटाटे, 1 टोमॅटो आणि 1 कांदा. आधी तर मी ना भांडे लावून देते कारण एक भांडं मग याच्यातून शोधून काढायला लागतं. तर भांडे लावून मग मी भाजी कट करते. आता खिचडी झाली आणि मी ना काढून पण घेतली खिचडी. आणि कुकर धुवून घेतला. घासला नाही तो म्हणून तो थोडा पिवळा दिसतोय. कारण हळद डायरेक्ट तेलात टाकली ना का मग ते असंच डाग पडतात. आणि इथं मी मस्त कापून घेतले कोथिंबीर, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो उभा आणि बारीक कापलाय. आणि बटाटे असे क्यूबमध्ये कट केले. तर आपण आता आहे ना भाजी करून घेऊ. एकदम सिंपल भाजी ही. आणि खिचडी नसली केली भात केलेला असला तरीसुद्धा भातासोबत पण छान लागते. कारण मस्त तिखट अशी झणझणीत असते ना. तर मस्त इथं कुकरमध्ये ना मी तेल टाकलं आणि थोडेसे जिरे मोहरी टाकायचे. आणि मस्त आहे ना तडतडून द्यायचे. आणि खिचडीमध्ये पण मी थोडेसे जिरे टाकलेले. कारण खिचडी कशी ना तशी तूप टाकून खाल्ली तरी पण छान लागते. आमच्याकडे अशा येल्लो राईसच बोलती खिचडीला. आमच्या घरी तर लय असते म्हणजे सासरी. पण इकडं मी जास्त नाही बनवत. तर बघा मी कढीपत्ता टाकला आणि थोडीशी बारीक कापून आणि कोथिंबीरसुद्धा तेलात टाकायची. मस्त फोडणी बसतील तर लई छान लागते कोथिंबीर तेलात टाकल्यावर. आणि जो कांदा आणि टोमॅटो मी उभा कापून घेतलेला आणि त्याला ना अगदी 2च मिनटं आपल्याला परतवायचं आहे. जास्त वेळ नाही परतवून घ्यायचं. आणि मग लगेचच आहे ना मसाले ॲड करायचे. तर मसाल्यामध्ये मी ना हळद, लाल मिरची, धना जिरा पावडर, काश्मीरी मिरची, मग आहे ना थोडासा काय बोलतात त्याला, माझ्याकडं तो मद्रास मसाला आहे ना तो मसाला, गरम मसाला, सगळे जेवढे मसाले होते मसाल्याच्या डब्यात ते सगळे मी थोडे थोडे टाकले. कारण ही भाजीच तशी आहे. आणि एवढी जबरदस्त मस्त टेस्टी झालेली ना. दही, खिचडी आणि भाजी खूप छान लागते. आणि सोबत काही फरसाण किंवा पापड वगैरे असलं तर ठीक आहे. नाही तर काकडी गाजर तर असतंच. आणि चवीनुसार मीठ टाकायचं सगळे मसाले टाकल्यानंतर. आणि मस्त परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे भाजीला. जरा 2-5 मिनटंच परतवायचे आपल्याला. म्हणजे कसं आहे ना मसाले थोडेसे शेकल्या जातील. त्याच्यानंतर कट करून ठेवलेले बटाटे ते ॲड करायचे. आणि पाहिजे तेवढे ना पाणी टाकायचं. पातळ पाहिजे असं. कोणाकोणाला पातळ भाजी आवडती, कोणाकोणाला घट्ट आवडती. आणि माझ्याकडून थोडीशी पातळच झालेली. कारण मला असं का बटाटे शिजन आहे तर होऊन जाईल. पण मग मी काय केलं ना इथं थोडा मला अंदाज नाही आला. मी भस्कन पाणी वतलं आणि त्याच्यानंतर याने झाकण लावून कुकरच्या ना मस्त 4-5 शिट्ट्या आरामात होऊन द्यायच्या कमी गॅसवर. आणि मग बंद करून पण ना अशी हाताने हवा नाही काढायची. कुकर असा स्वतःच थंड होऊन द्यायचा आणि मग हवा काढायची कुकरची. मस्त होती भाजी. कधी कधी अशी तलप येते अशा सगळ्या भाज्यांची. कारण आपण डेली बनवत नाही ना. ऑलरेडी मी काल भेंडी वगैरे घेऊन आलेली.
पण आज खिचडी तेच खायचं मन होतं, तर मग मी तसंच केलं. बघा तुम्ही, इथं थोडीशी पातळ झाली नाही, तर बटाटे मी असे थोडेसे मॅश करून घेतले चमच्याने. आणि त्याच्यानंतर आहे ना मग गॅसवर थोडा वेळ उकळवून घेतलेली भाजी. होतं कधी कधी असं नाही का, घाईमध्ये आपल्याकडून. असं काही घाई तर नव्हती मला, पण ते थोडासा अंदाज चुकला. पण छान लागत होती भाजी थोडी उकळून घेतल्यानंतर. आम्ही जातोय आता दूध घ्यायला. मस्त जेवण झालं, खिचडी, भाजी, दही. हा, म्हणून तर मी म्हणलं ना का जाऊ आपण दूध घ्यायला. एकदम मस्त हवा. तरी सगळ्यांची एसी चालू नाही हो. अरे बाहेर गार आहे ना, मधी नाही ना, मधी बफार होता. आम्ही बी एसी लावलं जेवण केलं. आणि ना तारीची घसणी मला घ्यायची होती, काल राहूनच गेली. एक होती, पण यांनी काल तो फॅन घसला ना, तर चिकट झाली तर टाकून दिली. हां, तर आज मग भांडे घासायला मजाच नाही आली. कुकर बिकर निघत नाही ना, मग त्याच्यामुळं म्हटलं थोडं चालणं बी होईल, दूध पण घेऊ, घसणी पण घेऊ. तिला म्हटलं घरी थांबून बॅग भर, आम्ही फक्त 5-10 मिनिटातच येतो. पण ऐकी ती क्रिशा थोडी आहे म्हणे, मी एकटी घरात नाही थांबणार. आणि एकटी 3 तास खाली खेळती, तेव्हा नाही तिला मम्मी पप्पा. रिपेअरिंग वाला आलेला कोणी आलं नाही, रिपेअरिंग वाला बी नाही आलं, रिपेअरिंग वाला बी नाही आलं. मेसेज करायला. हा, तुम्ही म्हणून तुम्हाला मी काल बोलले त्या भिंतीला. तिन्ही कंप्लेंट मध्ये 2दा मेसेज करायला लागले. हा, ते नाही पाणी आलेलं पावसाने, त्या भिंतीला कलर करायचा आहे. ते लोक असं बोलले सुकल्यावर परत एकदा कंप्लेंट करा. तर मी यांना म्हटलं कालच करा, कारण ना काम जास्त आहे त्या लोकांना, त्याच्यामुळे यायला 2-4 दिवस ते लोक लेट करतात. तरी पण आज तो आलाच नाही आणि मेसेज बी नाही आला, काहीच नाही. आता उद्या परत एकदा मेसेज करायला लागन, कॉल करायला लागन, पळ मग येईन तो. आणि हे सुपर मार्केट तालाल रात्रभर चालू राहतं ना? नाही, त्याच्या मागं आहे ना ते 24 तास आहे. पण तालालच ना, हे छोटंवालं आहे ते मोठंवालं आहे, तर ते 24 तास चालू राहतं. पण हे छोटंवालं आमच्या घराजवळ आहे ना, आम्ही तिथंच जातोय. तर मस्त दूध आणि ते घेऊन येतो. दूध घेऊन आले आम्ही. घरात आल्यावर गरमच होतं, पण बाहेरले मस्त हवा चालू आहे. तर कपडे पण बदलले मी. तर आता मी ना मस्त ब्लॉग एडिट करते. क्रिशाचं चाललंय बॅग भरायचं काम. आणि इथंच मी आजचा ब्लॉग एंड करते. व्हिडिओमध्ये काही पण आवडलं असं नाही तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नंतर. तोपर्यंत बाय बाय.